नमस्कार सर्वांना, मी सुनेत्रा आजच्या आपल्या ॲस्ट्रो सुनेत्रावरच्या पहिल्या भागामध्ये तुमचं स्वागत करते। बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की ताई तुम्ही त्या चॅनेलवर सेवा सांगता, त्या चॅनेलवर महाराजांच्या पण सेवा उपाय सांगता, म्हणजे आपल्या इंडियन मॉम सुनेत्रा या चॅनेलवर। तर या चॅनेलवर आम्हाला राशी भविष्य ऐकायला आवडेल। आठवड्याचे राशी भविष्य असेल किंवा मध्ये राशींमध्ये काही जर चढ उतार असतील तर त्यांच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल। आणि आता माझाही वास्तुशास्त्र चालू आहे। ज्योतिषशास्त्राचा क्लास कंप्लीट झाला आहे, ऑनलाईनच केलेला आहे। एक 3 ते 4 दिवसात आपलं सर्टिफिकेट पण मिळेल आणि बराच सारा अभ्यास मी त्यासाठी केला, त्यामध्ये पास झाले। आणि माझी खूप इच्छा होती की आतापर्यंत पण मला ते बघायला वगैरे सगळं जमत होतं, पण एक प्रॉपर सर्टिफिकेट असावं ही माझी एक छान इच्छा होती आणि मी ती अचीव केलेली आहे 2026 मध्ये। म्हणजे 2025 मध्येच मी तो क्लास लावला आणि माझा पूर्ण झाला आणि मी त्यामध्ये पासही झाले। त्यामुळे आता मला खूप आवडेल तुमच्यापर्यंत ही छान छान माहिती पोहोचवायला। तर सर्वात आधी आनंदाची गोष्ट सांगते की मी ज्योतिषशास्त्राच्या क्लासमध्ये पास झालेली आहे आणि आत्ता तर मी क्लास बीस काही घेऊ शकत नाही, मी अजून बराच अनुभव घेईन आणि त्यानंतर तुमच्यासाठी क्लास मी घेईन। त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र डॉक्टर रविराज यांचे मी वास्तुशास्त्राचा क्लासही जॉईन केलेला आहे। त्यामुळे लवकरच तुम्हाला जर वास्तू विजिट हवी असेल माझ्याकडून तर ती लवकरच होईल। म्हणजे वास्तू विजिटचाच मी खास क्लास करत आहे की कोणती गोष्ट कोणत्या दिशेला प्रॉपर असावी, नसेल तर काय होईल, म्हणजे संपूर्ण वास्तुशास्त्र तोही क्लास माझा चालू आहे। रेकीचा तर क्लास माझा ऑलरेडी झालेला आहे, जितका आवश्यक आहे तितका रेकीचा क्लास माझा झालेला आहे। तर चला, ॲस्ट्रो सुनेत्रा या चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज मी सुरुवातीच्याच व्हिडिओमध्ये म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये माझी स्वतःची रास आहे सिंह आणि सिंह राशी बद्दलच बोलणार आहे। सिंह राशीनं नेमकी कोणते स्वतःमधले गुण अवगुण बदलले पाहिजेत, कोणत्या गुणांचा त्यांना त्रास होतो आणि कोणत्या अवगुणांचा सुद्धा त्यांना त्रास होतो, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। रास सिंह यानेच मी सुरुवात केली आहे। तर सिंह रास ही सगळ्यात पहिल्यांदा अधिकार गाजवण्याची रास आहे, कारण यांचे म्हणजे सिंह हेच त्यांच्या राशीचे मुख्य आहे। सिंह जसा जंगलामध्ये गर्जना करतो तसा यांच्या स्वभावामध्ये गर्जना करण्याची जास्तीत जास्त ओढ असते। म्हणजे आपलं वर्चस्व असावं, आपण लीडर असावं, माझं सर्वांनी ऐकावं। घरामध्ये जर स्त्री असेल सिंह राशीची, तिचं हमखास म्हणणं असेल की माझंच ऐकावं, आणि पुरुष असेल तरी त्यांचं म्हणणं असणार की माझं हमखास ऐकावं। आणि त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना जर पती असेल तर पत्नीने ऐकून घ्यावं आणि पत्नी असेल तर पतीने ऐकून घ्यावं, हे एक मेन आहे सिंह राशीच्या लोकांसाठी। दुसरी गोष्ट, सिंह राशीचा गुण मी तुम्हाला आधी सांगते की सिंह रास डोळे झाकून सगळ्यांना जीव लावते आणि तो जीव लावलेला असतो तर ते नाते निभावण्याचा ती 100% प्रयत्न करते। खूप वेळा रास सिंह असून जंगलचा राजा ज्याला म्हणतो ते असूनही ती नात्यांसाठी माघार घेते, नात्यांसाठी ती काहीही करायला तयार असते। मात्र बरीच नाती म्हणजे मैत्री असेल कोणतेही असेल, बरीच नाती सिंह राशीला फसवतात आणि पुढे जातात। तरीही सिंह रास डगमगत नाही आणि सिंह रास कायम स्वतःसाठी प्रयत्न करते, स्वतःसाठीच उभी राहते। सिंह राशीचा गुण अजून एक आहे, तो म्हणजे सतत काहीतरी नवीन त्यांना करावंसं वाटतं। मग त्यामध्ये त्यांना यश येवो किंवा अपयश येवो, सिंह राशीला कायम नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी करण्याची एक उत्सुकता असते। त्याच पद्धतीने सिंह राशीला जवळजवळ संपूर्ण आयुष्य, मी म्हणते संपूर्ण आयुष्य हे खडतरच असते, कारण सिंह राशीमध्ये कायम स्वतः काम करा आणि स्वतः चांगले जगा, हेच एक ब्रीद वाक्य म्हणून सिंह राशीसाठी आहे की कष्ट केले तर सिंह राशीला पूर्ण जन्म चांगला आहे, पण ज्यांना काही काम करू शकत नाही त्यांच्यासाठी खूप खडतर प्रवास असतो। सिंह राशीचे जर तुम्ही हे म्हणाल ज्योतिषशास्त्रामध्ये जर त्यांचे गुण अवगुण म्हणाल तर सिंह राशीला एकच आहे की त्यांनी स्वतःचा राग कमी करावा, स्वतःच्या अपेक्षा कमी कराव्यात आणि स्वतःमध्ये बदल हा केलाच पाहिजे। जेव्हा तुम्ही स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवाल तेव्हा तुमचे आयुष्य जास्त चांगले होईल। आणि नात्यांमध्ये जेवढं तुम्हाला समोरचे एफर्ट्स दाखवत आहेत
तेवढेच तुम्ही दाखवा, त्याच्यापेक्षा जास्त करायला जाल तर ते तुमच्या अंगलट येणार आहे. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष एकदम छान सुपर्ब आहे आणि सिंह राशीच्या स्त्री पुरुषांना सुद्धा हे वर्ष सुंदर आहे. आर्थिक स्थैर्यतेसाठी निर्णय क्षमता खूपच वीक असते सिंह राशीची. आज हे तर उद्या ते, हे जे करण्याची प्रवृत्ती आहे त्यातून सिंह राशीला माघार घ्यावीच लागेल. वयाच्या 40 नंतर सिंह राशीचा उदयकाल असतो, म्हणजे सिंह राशीचे जे दुःख असते ते 40 नंतर कमी होते. सिंह राशीने काय जपावे तर मानसिक आरोग्य जपावे, हृदयाचे आरोग्य जपावे, बीपी शुगर या गोष्टींपासून सावध राहावे, वेळेतच औषधोपचार करावेत, अन्यथा परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. सिंह राशीने सोनेरी, केशरी, पिवळा हा रंग जास्तीत जास्त वापरावा. सिंह राशीचे स्वामी सूर्य असल्यामुळे सूर्याची उपासना करावी. ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. देवपूजा दररोज करावी. अध्यात्मामध्ये स्वतःला झोकून द्यावे. रोज सूर्याचे आणि आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण अवश्य करावे. तर हे होते आजचे सिंह राशीच्या छोट्याशा काही गोष्टी ज्या मला तुम्हाला शेअर कराव्याशा वाटल्या. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.